जय जगदंब नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण एक अतिशय रंजक असा विषय घेऊन आलेलो आहोत, जो विषय म्हणजे कर्णपिशाचिनी. आपण हल्ली अनेक यूट्यूबवरती व्हिडिओ पाहतो, टी व्हीवरती प्रोग्राम पाहतो की एखादा बाबा किंवा एखादा महाराज हा दुसऱ्याच्या मनातील गोष्टी अगदी तंतोतंत त्या ठिकाणी कागदावरती आपल्याला उतरवून दाखवतो किंवा एखाद्या माणसाचं तंतोतंत वर्तमान आणि भूतकाळ हा सांगून दाखवतो. अशा गोष्टी सुद्धा तो बाबा सांगतो की ज्या फक्त आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहे आणि आपल्या अंतर्मनाला माहिती आहे. जसं की पूर्वीच्या काळामध्ये आपण कोणाशी केलेले वाद, आपल्या जवळच्या असणाऱ्या प्रिय व्यक्तींची नावे, आपल्या कुटुंबातील असणाऱ्या किंवा भावकीच्या लोकांची नावे, त्यांच्यासोबत आपण केलेले व्यवहार, ते केव्हा केले, कधी केले, किती वर्षामध्ये केले, कोणत्या तारखेला केले, इतकी अचूक माहिती सांगणारे सुद्धा काही काही बाबा आणि बुवा आज रोजी आपण बघतो. ग्रामीण भाषेमध्ये ही जी काही विद्या आहे, या विद्येला मनकवडी विद्या असं म्हटलं जातं, कवडी विद्या असं सुद्धा म्हटलं जातं, नंदीवाल्यांची विद्या असा सुद्धा हे ग्रामीण भाषेचा शब्द आहे. आणि याला त्या ठिकाणी शुद्ध शास्त्रामध्ये कर्णपिशाचिनी विद्या असं नाव आहे. आता ही जी काही कर्णपिशाचिनी आहे, हिची वास्तविकता काय आणि माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये या कर्णपिशाचिनीचा थरारक अनुभव काय होता, हे आता आपण ऐकूया. बघा, घटना जुनी आहे. मी ह्या कर्णपिशाचिनीबद्दल जी पहिली माहिती प्राप्त केली ती माझे परमपूज्य गुरु स्वामी सुभाषचंद्र सरस्वती महाराज यांच्याकडून. माझे शिवपंथाचे असणारे स्वामीजी गुरु हे मला त्या काळामध्ये अनेक वेळेला गूढ गोष्टींबद्दल, तंत्रशास्त्राबद्दल सखोल अशी माहिती द्यायचे. बऱ्याच वेळेला त्यांचं देऊळगाव राजाला माझ्या घरी आगमन व्हायचं आणि रात्रीच्या वेळेला माझा आवडता छंद म्हणजे स्वामीजींचे पाय दाबणे, त्यांच्या पायाला तेल लावून देणे, त्यांच्या जटांना तेल माखून देणे आणि माझ्या हाताने त्यांच्या जटा त्या ठिकाणी कुरवाळून देणे किंवा त्या डोक्याची मालिश करून देणे, पायाची मालिश करून देणे आणि या मालिशच्या ओघामध्ये स्वामीजींकडून हवं ती गोष्ट काढून घेणे. आता काढून घेणे शब्द यासाठी वापरतो की ते स्वतःहून कुठलंही ज्ञान द्यायचे नाहीत. मी जो प्रश्न विचारेल त्या प्रश्नाचं उत्तरच फक्त स्वामीजी द्यायचे. मग मी त्यांना एक दिवशी प्रश्न विचारलेला की स्वामीजी, काही नंदीवाले लोक येतात किंवा काही असे सिद्ध पुरुष असतात की जे दुसऱ्याच्या मनातील गोष्टी किंवा त्यांचा भूत भविष्य वर्तमान काळ हा अगदी तंतोतंत सांगतात, मग ही सिद्धी मला प्राप्त करता येईल का हो? त्यावर स्वामीजी हसलेले आणि त्यांनी मला अख्खी रात्र कर्णपिशाचिनी, तिचे प्रकार आणि तिची विद्या कशा पद्धतीची असते हे समजावून सांगितलेलं. अनेक प्रकारचे दुर्मिळ जुने ग्रंथसुद्धा स्वामीजींकडे होते, ज्यामध्ये वनस्पतीशास्त्र, तंत्रमंत्रशास्त्र, याक्षिणी साधना याच्या जुन्या विधिविधान साधनासुद्धा दिलेल्या होत्या. हे बरंचसं ज्ञान त्यांच्याकडून घेत असताना त्यांच्या जुन्या पोथ्यांमधून किंवा पुस्तकांमधून मी बरेचसे उतारे त्यांच्या परवानगीने माझ्या वहीमध्ये उतरवून सुद्धा घेत असे. अशा जवळजवळ 100पेक्षा अधिक साधना मी स्वामीजींकडून घेतल्या. त्यापैकी मला सर्वच साधना काही सिद्ध करता आल्या नाही. बोटावर मोजण्या एवढ्या साधना मी ट्राय करून बघितल्या, सिद्ध नाही म्हणणार पण ट्राय केल्या. त्यापैकीच एक कर्णपिशाचिनी साधना. कर्णपिशाचिनी म्हणजे काय हे प्रथम आपण समजावून घेऊया, त्यानंतर तिचा माझ्या आयुष्यातील काय अनुभव होता तोही तुम्हाला सांगतो. कर्णपिशाचिनी हा शब्द 2 शब्दांपासून तयार झालेला आहे. पहिला म्हणजे कर्ण, दुसरा म्हणजे पिशाचिनी. कर्ण म्हणजे तुमचा कान आणि पिशाचिनी म्हणजे त्या ठिकाणी असणारी पिशाच्य शक्ती जी स्त्री योनीमध्ये आहे. म्हणजे स्त्री योनीमधील पिशाच्य शक्ती जी तुमच्या कानामध्ये येऊन तुमच्या समोरच्या बसलेल्या भक्ताचं भूत भविष्य वर्तमान कथन करते, तिला म्हटलं जातं कर्ण पिशाचिनी. आता पिशाच्य हा शब्द त्या ठिकाणी भूत, प्रेत इत्यादी प्रकारच्या कनिष्ठ योनीला मानण्यात येतो. आज आपण जर पिशाच्य शब्द ऐकला तर आपल्या मनामध्ये प्रथम भावना ही असते की पिशाचिनी म्हणजे एखाद्या मेलेल्या बाईची अतृप्त आत्मा किंवा एखाद्या अतृप्त स्त्रीची आत्मा किंवा तिचं असणारं पिशाच्य. पण इथे मात्र तो अर्थ पिशाच्य म्हणजे भूत किंवा चुडेल किंवा डाकीन असा घेऊ नये, तर पिशाचिनी ही या ठिकाणची एक वेगळी योनी आहे. कर्णपिशाचिनी म्हणजे ही त्या प्रकारची असणारी एक याक्षिणी आहे आणि या याक्षिणीचं अनेक अनन्यसाधारण महत्त्व सुद्धा तंत्रशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आता याक्षिणी म्हणजे काय हाही प्रश्न उपस्थित होईल. तर बघा, ह्या सृष्टीच्या पसाऱ्यामध्ये अशी अनेक गूढ प्रकारची रहस्य आहे जिचा आत्तापर्यंत मानवाला थांगपत्ता लागलेला नाही. पृथ्वीच्या आधीपासून
हा रहस्याचा त्या ठिकाणचा खजिना आहे, तर तो अंतापर्यंत राहील. या पृथ्वीच्या वातावरणामध्ये, आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असे अनेक गुप्त रहस्य असतात, जे आजही आपल्यासाठी एक कोढं बनलेलं आहे. न उमगणारं कोढं. एखाद्या खोल डोहाप्रमाणे, खोल डोहामध्ये जसं हिरवगार पाणी असतं, परंतु त्या पाण्याचा थांगपत्ता लागत नाही, आपण फक्त त्याची वरची पातळीच बघतो, तसंच ह्या सृष्टीच्या पसारामध्ये भूत, पिशाच, यक्ष, गंधर्व, राक्षस, अप्सरा, निम्न प्रकारच्या योनी यांचं वास्तव्य आहे, ज्याच्या शोधासाठी मानव अनादी काळापासून मागे लागलेला आहे. परंतु अजूनही मानवाला या गूढ शक्तीचा, अज्ञान शक्तीचा, अज्ञात शक्तीचा पूर्णपणे थांगपत्ता लागलेला नाही. तशीच ही कर्णपिशाचिनी. आता ही जी याक्षिणी आहे कर्णपिशाचिनी, ही एकच आहे का? म्हणजे उदाहरण सांगायचं झालं, एखाद्या बाबाने किंवा बुवाने किंवा एखाद्या व्यक्तीने कर्णपिशाचिनी सिद्ध केली, मग ती दुसऱ्या व्यक्तीला कसं काय प्रसन्न होऊ शकते, असाही प्रश्न निर्माण होईल. कारण की आज रोजी ह्या पृथ्वीवरती असे शेकडो साधक आहे ज्यांनी कर्णपिशाचिनी सिद्ध केलेली आहे. मग जर कर्णपिशाचिनी एक असेल, तर ती 100 जणांना एका वेळी प्रसन्न कशी होऊ शकेल? याचं कारण असं किंवा उत्तर असं, कर्णपिशाचिनी एक नाही, तर कर्णपिशाचिनी नावाची याक्षिणीची एक वेगळी जमातच आहे. जसं मी तुम्हाला सांगतो, एखाद्या पंथामध्ये, एखाद्या जातीमध्ये वेगळे वेगळे पोटविभाग असतात. जसं की त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं झाल्यास मी तुम्हाला मुस्लिम धर्माचं सांगेल. मुस्लिम धर्मामध्ये त्या ठिकाणी ज्या अनन्यसाधारण शक्ती आहे, ज्या काही गूढ शक्ती आहे, त्यांचे अनेक प्रकार आहे. जसं की त्या ठिकाणी फरिश्ते नावाचा एक प्रकार आहे, मुवल्लिक नावाचा एक प्रकार आहे, पीर फकीर नावाचा एक प्रकार आहे, त्या ठिकाणी असणारे जिन्नात नावाचा एक प्रकार आहे. जिन्नातमध्ये सुद्धा इब्लिस असेल, गोह असेल, इत्यादी प्रकार आहे. सांगायचा उद्देश काय, त्याच पद्धतीनुसार या याक्षिणींमध्ये कर्णपिशाचिनी नावाची एक वेगळी जमात आहे, जात आहे, कॅटेगरी आहे. ज्या कॅटेगरीचं काम एकच आहे, प्रत्येक याक्षिणीचा विभाग वाटलेला आहे. जो कर्णपिशाचिनीचा साधक त्या भागामध्ये बसून त्या कर्णपिशाचिनीची साधना करेल, त्या साधकाचा भाग ज्या कर्णपिशाचिनीच्या आधिपत्याखाली आहे, ती कर्णपिशाचिनी त्या साधकाला जाऊन वश होते, म्हणजेच त्याला प्रसन्न होते आणि त्याच्या कानामध्ये भूत, भविष्य, वर्तमान इत्यादी सांगू लागते. ही साधना अतिशय कठीण असते. या साधनेचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. जसं कर्णपिशाचिनी साधनेमध्ये कानामध्ये येऊन बोलणारी कर्णपिशाचिनी हा अघोरी साधनेमध्ये मोडणारा प्रकार आहे, आणि मनामध्ये बोलणारी कर्णपिशाचिनी हा एक सौम्य प्रकार आहे. आता तुम्ही म्हणाल, हे दोन प्रकार कसे, ते समजावून घेऊया. प्रत्यक्षपणे कोणीतरी व्यक्ती आपल्या कानामध्ये दुसऱ्याचं भूत, भविष्य, वर्तमान सांगते, असा स्पष्ट मनुष्यासारखा आवाज कानामध्ये ऐकू येणे, तो कुजबुजल्यासारखा ऐकू येणे, याला म्हणतात कर्णपिशाचिनी. म्हणजे प्रत्यक्ष कानामध्ये स्त्रीच्या आवाजामध्ये बोलणारी शक्ती. तर दुसरा आहे मनामध्ये बोलणारी कर्णपिशाचिनी. मनामध्ये बोलणारी म्हणजे तुमच्या समोर एखादा व्यक्ती जर बसला, त्याने जर विचारलं की माझ्या मागे नेमकं काय आहे, तुम्ही आमचं काहीतरी सांगून दाखवा, तर त्या व्यक्तीचं भूत, भविष्य, वर्तमान हे समोरच्या साधकाच्या कानामध्ये ऐकू येणार नाही, पण त्याच्या मनामध्ये मात्र तसे तरंग उठतील आणि तो जे काही सांगेल किंवा जे काही कागदावर लिहील ते 1000% सत्य निघेल. फक्त फरक एवढा की इथे कर्णपिशाचिनी त्याच्या कानामध्ये बोलत नाही, तर त्याच्या मनामध्ये बोलते, जो तो व्यक्ती तोंडाने सांगतो किंवा कागदावर लिहून काढतो. दोन्ही जवळपास सारख्याच आहे. फक्त फरक एवढा, मनामध्ये बोलणारी कर्णपिशाचिनी तुम्हाला तुमच्या राहत्या घरी बसून सुद्धा सिद्ध करता येते, तर कानामध्ये बोलणारी कर्णपिशाचिनी तुम्हाला राहत्या घरी बसून सिद्ध करता येईल, परंतु तिची पद्धत अतिशय जास्त किचकट आणि त्या ठिकाणी किसळवाणी असते. प्रथम आपण कानामध्ये बोलणारी कर्णपिशाचिनी कशी सिद्ध करतात हे फक्त एक थोडक्यामध्ये समजावून घेऊया. इथे हे सांगण्याचा माझा हेतू कुठलीही अंधश्रद्धा पसरवणे नसून किंवा कर्णपिशाचिनी साधनेकडे तुम्हाला त्या ठिकाणी ओढणे नसून फक्त माहिती देणे एवढा आहे. बघा, कानामध्ये बोलणारी कर्णपिशाचिनी प्रमुख अघोरी असते. अतिशय तामसिक प्रकारची ती याक्षिणी आहे, एक कनिष्ठ देवी आहे, दैवत आहे. हिची साधना करताना साधकाला सर्वात प्रथम स्वतःला एका खोलीमध्ये बंदिस्त करून घ्यावं लागतं. त्या खोलीमध्येच त्याला त्या ठिकाणी अन्न सेवन करावं लागतं, झोपावं लागतं आणि स्वतःचा मलमूत्र त्यागसुद्धा त्याच खोलीमध्ये करावा लागतो. म्हणजे जर तुम्हाला लघवी आली असेल, तुम्हाला ती त्याच खोलीमध्ये करावी लागेल.
जर तुम्हाला टॉयलेटला म्हणजे संडास करायची असेल तर मलत्याग सुद्धा तुम्हाला त्याच खोलीमध्ये करावा लागतो. अशा घाणेरड्या वातावरणामध्ये साधकाला त्या ठिकाणी 21 दिवसांची साधना करायची असते. अधिकाधिक जर तुम्ही जाप केला तर 7 दिवसामध्ये सुद्धा ही कर्णपिशाचिनी सिद्ध होते, परंतु त्या ठिकाणी आपल्याला जपसंख्या वाढवून घ्यावी लागते. या साधनेच्या काळामध्ये कर्णपिशाचिनी येऊन निरनिराळ्या स्वरूपामध्ये साधकाला भीती दाखवते, त्याच्या शरीराला वाईट हेतूने स्पर्श करते. सदर साधना साधकाला संपूर्णपणे नग्न होऊन करावी लागते आणि या नग्नावस्थेमध्ये त्या साधकाच्या सोबत कर्णपिशाचिनी अनेक वेळेला मानवी संबंध म्हणजेच काय शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुद्धा करते आणि अंततः ती साधकाला प्रसन्न होते. साधकाला तिला वचन द्यावं लागतं की मी आयुष्यभर तुझा प्रतिपाळ करेल आणि त्याला तिचा प्रतिपाळ एखाद्या पत्नीप्रमाणे करावा लागतो. मी असं सुद्धा ऐकलेलं यासाठी की मी कधी हा प्रकार केलेला नाही, फक्त वाचलेला आहे, ऐकलेलं आहे. ऐकीव आणि वाचीव माहितीच्या आधारे मी तुम्हाला सांगतोय की साधकाला बऱ्याच वेळेला स्वतःचं मलमूत्र म्हणजे स्वतःची घाण स्वतःच्या हाताने स्वतःच्या शरीराला लावावी लागते. बऱ्याच वेळेला त्याला स्वतःच्या पत्नीचा त्याग सुद्धा करावा लागतो किंवा त्या साधकाची पत्नी आपोआपच मरण पावते, कारण पत्नीची जागा त्यांनी कर्णपिशाचिनीला दिलेली असते. पत्नीसोबतचे जेवढे नित्यकर्म असतील ते शारीरिक संबंध असो, प्रेम करणे असो, हितगुजीच्या गोष्टी असो किंवा त्या ठिकाणी सुखदुःख वाटणं असो, त्याला स्वतःच्या पत्नीपासून वंचित राहावं लागून ह्या सर्व गोष्टी त्या कर्णपिशाचिनीसोबतच कराव्या लागतात. ही कर्णपिशाचिनी फक्त त्याच साधकाला दिसते, इतर लोकांना ती दिसत नाही. याशिवाय साधकाचा आणि कर्णपिशाचिनीचा संवाद हा मनातल्या मनामध्ये होत असतो. म्हणजे कर्णपिशाचिनी साधकाच्या कानात बोलणार आणि त्याचं उत्तर किंवा तिच्याशी होणारा संवाद साधक मनातल्या मनामध्ये करणार, जो ती तिकडे तिच्या आंतरिक शक्तीने ग्रहण करते. या कारणामुळे ही कर्णपिशाचिनी त्या साधकाच्या सोबत आहे याचा थांग पत्ता सुद्धा आजूबाजूच्या जगाला किंवा त्या साधकाच्या परिवाराला लागत नाही. या साधनेचे परिणाम सुद्धा अत्यंत वाईट होतात, जसं परिवारातील लोकांचा अपमृत्यू होणे, परिवारामध्ये सतत किरकिर असणे, साधकाचा देवाधर्मावरून विश्वास उडून जातो, कारण त्याला कुठल्याही देवाला नमस्कार करणे, पूजा करणे, जाप करणे वर्जित असते. आणि अंततः असा साधक ज्या वेळेला मृत्यू पावतो त्यावेळेला त्या साधकाची आत्मा ही कर्णपिशाचिनी स्वतःच्या सोबत घेऊन जाते आणि त्याला यक्ष लोकांमध्ये नेऊन 1000 वर्षापर्यंत ती कैद करते आणि त्या साधकाच्या आत्म्याकडून स्वतःची सेवा करवून घेते, त्याला स्वतःचा गुलाम बनवते. म्हणजे बघा, जिवंतपणी तर साधक हा अप्रत्यक्षपणे त्या कर्णपिशाचिनीचा गुलाम झालेलाच असतो, परंतु मृत्यूच्या नंतर सुद्धा त्या साधकाची आत्मा अनंत काळापर्यंत 1000 वर्षापर्यंत या कर्णपिशाचिनीचा दास बनून राहते. अशी ही तामसिक आणि उग्र स्वरूपाची कर्णपिशाचिनी. आता दुसरा जो प्रकार मी तुम्हाला सांगितला, मनामध्ये बोलणारी कर्णपिशाचिनी, हा नेमका कसा ते समजावून घेऊया. या प्रकारामध्ये फारसं काही वेगळे पण नाही, पण फरक एवढा की या ठिकाणी साधकाला लग्नच करायला चालत नाही, म्हणजे तो अविवाहित असला पाहिजे. अविवाहित पुरुषालाच ती प्रसन्न होते. दुसरा विषय म्हणजे त्या पुरुषाने त्या याक्षिणीसोबतच शारीरिक संबंध बनवावे, परंतु हे शारीरिक संबंध प्रत्यक्षपणे न घडता त्या साधकाला स्वप्नावस्थेमध्ये घडतात. म्हणजे याक्षिणी येऊन साधकासोबत प्रणय क्रीडा करते, शारीरिक संबंध बनवते, परंतु ते स्वप्नामध्ये, परंतु त्या खरोखर झालेल्या शारीरिक संबंधासारख्या सर्व क्रिया साधक स्वतः अनुभवतो. किंबहुना त्याच्या शरीरावरती तशा खुणासुद्धा सकाळी झोपेतून उठल्यावर जाणवतात, जसं की नखाने ओरबडणे, त्या ठिकाणी कोणीतरी शरीरावरती घाव करणे किंवा त्या ठिकाणी तसे काही सिम्पटम्स जाणवणे. हे एवढं मी खात्रीपूर्वक का सांगतोय, कारण माझ्या फार एका जवळच्या व्यक्तीने ही साधना केली होती. हे सर्व मला त्या ठिकाणी अनुभवायला मिळालं, जे मी पुढे तुम्हाला सांगतोय. आता ही मनामध्ये बोलणारी जी कर्णपिशाचिनी आहे, हिची साधना त्या ठिकाणी एकूण 11 दिवसांची असते. दररोज 101 माळा जाप करायचा असतो. सदर 11 दिवसामध्ये साधकाला अंघोळ करायची नसते, म्हणजे त्याने स्वतःचे हातपाय तोंड धुतले तर चालतील, चूळ भरली तरी चालेल, परंतु त्याने कोलगेटने किंवा दंतमंजनने दात घासायचे नाही, अंघोळ करायची नाही आणि संडास आणि लघवी केल्यावर हातपाय सुद्धा धुवायचे नाही. असा 11 दिवस हा नियम पाळायचा असतो.
आता ही साधना घरामध्ये राहून सुद्धा करता येते, परंतु या साधनेची जी विधी आहे आणि जो मंत्र आहे तो मी स्वामीजींच्या पोथीमधून माझ्या स्वतःच्या वहीमध्ये त्यांच्या परवानगीने उतरवून घेतलेला. परंतु मला वैयक्तिक कधीही साधना करावीशी वाटलीच नाही, कारण माझं सर्व जे काही आहे तन मन हे माझ्या गुरूंना आणि जगदंबेला त्या ठिकाणी समर्पित आहे. त्यामुळे जगदंबेशिवाय, जगदंबेच्या स्वरूपाशिवाय किंवा नवनाथ महाराजांशिवाय कुठल्या देवाचा नामजप करावा किंवा साधना करावी असा विचार आणि विकार माझ्या मनाला शिवत नाही. कदाचित ही भगवंताची कृपा असावी माझ्यावरती. परंतु काय झालं, आता मी माझ्या आयुष्यामध्ये त्याचे काय पडसाद उमटले तुम्हाला ते सांगतो. ही घटना आहे 2021ची, म्हणजे आजपासून 4 वर्षापूर्वीची. माझा एक अत्यंत जवळचा शिष्य, ज्याचं नाव मी या ठिकाणी गोपनीय ठेवतो त्याच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी. आता माझ्या या शिष्याने एकदा टी व्हीवरती फिअर फाईल्स नावाचा एक एपिसोड बघितला, ज्या एपिसोडमध्ये त्यांनी कर्णपिशाचिनीची बाधा एका कॅरेक्टरला झालेली दाखवलेली होती. आता त्या एपिसोडमध्ये असं दाखवलं की एका व्यक्तीला कर्णपिशाचिनी सिद्ध होते. ती त्या व्यक्तीच्या कानामध्ये भूत भविष्य वर्तमान सांगते आणि तो साधक त्या कर्णपिशाचिनीच्या जीवावरती अतिशय जास्त श्रीमंत होतो. असंच खूळ माझ्या या शिष्याला भरलेलं होतं आणि मला त्यांनी सांगितलं की माझे सर्व शिष्य मला भाऊ म्हणतात. मला तो म्हटला, भाऊ तुमच्या वहीमध्ये मी कर्णपिशाचिनी विद्येची विधी आणि मंत्र वाचलेला आहे, तुमच्याकडे अनेक साधना आहे, मला तुम्ही कर्णपिशाचिनीची साधना द्या. आणि कलियुगामध्ये कुठलीही साधना गुरु आज्ञेने आणि गुरुमुखातूनच घ्यावी लागते, म्हणून त्यांनी मला परवानगी मागितली. मी त्याला सांगितलं, हे बघ ही साधना मी स्वतः केलेली नाही, याशिवाय या साधनेमध्ये काय अनुभव येतील याची आपल्याला कल्पना सुद्धा नाही. ही साधना केल्यामुळे तुझ्या प्राणावर संकटही येऊ शकतं आणि मुळामध्ये आपल्याला जेवढी भाजी भाकर ईश्वराने दिली आपण त्यामध्ये सुखी राहूया, कशाला ह्या नसत्या भानगडी तुला पाहिजे. परंतु तो हट्टालाच पेटला होता, तो माझा ऐकायला तयार नव्हता. त्याने मला त्या ठिकाणी असं बोलून दाखवलं की जगदंबेची भक्ती करून पोटाला भाकर तर आहे पण खिशामध्ये पैसा नाही, आणि अशी भक्ती काय कामाची. शब्द माझ्याही काळजाला लागले आणि शेवटी त्याच्या हट्टापायी मी माझे गुडघे टेकले आणि माझ्या वहीतील मंत्र साधना त्याला लिहून घेऊ दिली. त्याने तो मंत्र पाठ केला आणि मी एक गुरु म्हणून त्याला आज्ञासुद्धा दिली आणि परवानगी दिली की तू आता ही साधना सुरू कर. ही साधना त्याने स्वतःच्या घरी सुरू केली. 11 दिवस अंघोळ न करण्याचा संकल्प त्याने घेतला. तो फक्त हातपाय तोंडच धुवायचा. तोंड धुवायच्या वेळेला तो फक्त पाण्याने चूळ भरायचा, मात्र दंतमंजन किंवा त्या ठिकाणी दात घासत नव्हता. आणि 11 दिवस त्याने स्वतःला एका वेगळ्या खोलीमध्ये कोंडून घेतलं म्हणायला हरकत नाही. तो फक्त जेवायलाच बाहेर येऊ लागला, बाकीचा पूर्ण वेळ तो त्या खोलीमध्ये राहून दररोजच्या 101 माळा जाप तो करायला लागला. सुरुवातीला 2 ते 3 दिवस त्याला काहीही जाणवलं नाही, परंतु 4थ्या किंवा 5व्या दिवसापासून त्याला चित्रविचित्र अशी स्वप्न पडायला लागली. स्वप्नामध्ये एक मुलगी त्याच्या स्वप्नामध्ये यायची, जी मुलगी त्याला गाडीवरती लिफ्ट मागायची. आता प्रसंग असा दिसायचा की हा आमच्या देऊळगाव राजावरून एका रोडनी चाललाय, त्या रोडनी हा रात्रीच्या वेळी चाललाय. रस्त्यामध्ये एक तरुणी त्याला अडवते आणि ती तरुणी त्याला लिफ्ट मागते आणि सांगते की मला पुढच्या स्टॉपपर्यंत सोडा. हा त्या तरुणीला स्वतःच्या 2 व्हीलरवरती बाईकवरती लिफ्ट देतो. आता या समोरच्या माझ्या शिष्याच्या खांद्यावरती हात ठेवून ती तरुणी बसते आणि थोड्याच वेळामध्ये तिचे हावभाव आणि तिचे त्या ठिकाणच्या असणाऱ्या भावना ह्या याला वेगळ्या जाणवतात. जणू की एखादी प्रेमिका असेल, ती एखाद्या प्रेमीवरती ज्या पद्धतीने प्रेम करते किंवा भावना व्यक्त करते, तशा पद्धतीने लढीवाळपणे ती मुलगी याच्याशी गाडीवरती वागू लागते. स्वप्नामध्ये सुद्धा याला खरोखर ती घटना घडल्यासारखा प्रत्यय येतो आणि याच्यासुद्धा भावना त्या ठिकाणी जागृत होतात आणि ह्या दोघांचं त्या ठिकाणी प्रेम संबंध सुरू होतात. सतत 2 ते 3 दिवस तीच मुलगी, तोच प्रसंग हे त्याला दिसत राहिलं. अशा पद्धतीनुसार 6 ते 7 दिवस झाले. त्यानंतर तो एकदम विचित्रसारखा वागायला लागला. त्याच्या आईने मला सांगितलं की त्याने ह्या 4-5 दिवसांमध्ये फार कमी जेवण केलेलं आहे, शिवाय तो चिडचिड करतोय, शिवाय तो फोनवरती माझ्याशी बोलायचा. तो मंदिरामध्ये येत नव्हता, कारण त्याला माझं आणि जगदंबेचं तोंड बघावं वाटत नव्हतं. त्याला माझा राग यायला लागला होता, जगदंबेचा तिरस्कार वाटायला लागला होता. भाऊ म्हणजेच मी त्याचा गुरु आणि जगदंबा त्याची शत्रू आहे असं त्याला वाटायला लागलं होतं. आणि शेवटी नको ते एक दिवशी घडलं. मला एकाएकी रात्री फोन येतो. रात्रीची वेळ असावी 1:30 किंवा 2 वाजेची.
फोनवरती त्या समोरच्या शिष्याचे बंधू माझ्याशी बोलतात की भाऊ तुम्ही जिथे कुठे असाल अर्जंटमध्ये आमच्या घरी या, की समोरचा कार्यक्रम थोडासा बिघडलेला आहे, कंडिशन क्रिटिकल आहे. मी घाबरतो, परंतु त्याच्या घरी जात असताना मला बुद्धी सुचते. मी माझे परमपूज्य गुरु परशुराम नाना अंभोरे, स्वामी सुभाषचंद्र सरस्वती, माझे नाथपंथाचे गुरु आणि जगदंबेला नाथ महाराजांना नमस्कार करून माझं बीर कंगन आणि माझ्या खिशामध्ये जगदंबीची उदी अंगारा घेऊन जातो. त्याच्या घरी गेल्यावर जे बघतो ते अतिशय जास्त भीतीदायक होतं, द्रावक होतं. तो समोरचा माझा शिष्य अंगावरती बोटभरही कपडा नसलेला, पूर्ण निर्वस्त्र, पूर्णपणे उघडा जमिनीवरती पडलेला होता. तो बेशुद्ध होता. त्याच्या तोंडातून लाळ टपकत होती आणि जणू एखाद्या माणसाला जशी मिरगीचा झटका येतो किंवा त्या ठिकाणी त्याला जसं फिट येतं तशा पद्धतीनुसार तो आचके देत होता. संपूर्ण नग्न, शरीरावरती कपडा नाही. घरच्यांनी त्याला बळजबरीने टॉवेल ओढलेला, परंतु ते जाणवत होतं की हा जेव्हा बेशुद्ध झाला असेल तेव्हा हा पूर्ण निर्वस्त्र होता. म्हणून मी घाबरलो, त्याला हाका मारल्या, परंतु कुठलाच रिस्पॉन्स नाही. शेवटी मी त्याच्या छातीवरती माझा उजवा हात ठेवला आणि माझ्या परमपूज्य गुरुच्या नावाने जगदंबेचा धावा सुरू केला. धावा सुरू केल्यावरती कुठेतरी तो थोडासा आचके त्याच्या थांबले आहेत, झटके थांबले आहे असं मला जाणवलं. नंतर पाण्यामध्ये मी गोमूत्र आणि जगदंबेचा अंगारा उदी मिक्स केली. त्याच्या तोंडावरती जोरजोराने पाण्याचे शिंपके दिले, झपके दिले आणि त्याला ते पाणी पाजलं. हळूहळू हळूहळू तो शुद्धीमध्ये आला. बराच वेळ, 1.5 ते 2 तास, तरीही तो जणू काही आमच्या जगामध्ये नव्हताच. तो वेगळ्याच पद्धतीनुसार बिहेवियर करायचा. एखादं जंगली श्वापत दिसावं तसा तो माझ्याकडे बघायला लागला. घरच्या लोकांना ओळखेनासा झाला. त्याला कपडे नेसवून आम्ही मंदिरामध्ये आणलं, जगदंबेच्या समोर बसवलं. मी त्याला जगदंबेच्या गाभाऱ्यातील पवित्र पाणी आणून त्यांनी सिंचन केलं आणि तो सकाळपर्यंत न्यूट्रल झाला. दुसऱ्या दिवशी त्याने जे सांगितलं ते अतिशय जास्त थक्क करणारं होतं. त्याने मला असं सांगितलं की मी जपाला बसलेलो असताना कोणीतरी पाठीमागून काळी आकृती आली आणि त्या काळ्या आकृतीने एकाएकी माझ्या शरीराचा ताबा घेतला, म्हणजे मला जमिनीवर पाडलं. माझ्या छातीवरती ती आकृती चढून बसली आणि ती समोरची एक महिला होती. तिचा पदर, तिचे केस आणि तिच्या गळ्यामध्ये असणारा हार फक्त मला जाणवला. नाक डोळे मला अंधारामुळे दिसले नाही, परंतु माझ्या छातीवरती चढून बसून तिने माझा गळा आवळला आणि एकाएकी माझी शुद्ध हरपली. मी बेशुद्ध झालो. बेशुद्ध अवस्थेमध्ये त्या साधकाला, म्हणजे माझ्या त्या शिष्याला असं दिसत होतं की ती समोरची स्त्री त्याचा हात धरून त्याला कुठेतरी दूर अंधारामध्ये ओढून नेत आहे आणि मोठमोठ्याने गडगडाटी हास्य करत आहे. चल मी तुला घ्यायला आले, चाल मी तुला घ्यायला आले, चाल मी तुला घ्यायला आले, अशी ती त्या ठिकाणी ओरडत होती. आणि दुसरीकडे त्याला माझा चेहरा दिसत होता. माझ्यासोबतच त्याला जगदंबा सप्तशृंगी आणि रेणुका मातेचा तांदळा दिसत होता. जगदंबा आणि मी त्याला स्वतःकडे बोलवत होतो. तो प्रचंड प्रयत्न आमच्याकडे करण्याचा येत होता, परंतु ती समोरची स्त्री त्याला ओढून पुढेच नेत होती. आणि तेवढ्या वेळामध्ये मी त्याच्या घरी गेलो, त्याच्या तोंडावरती पाणी शिंपडलं, त्याची शुद्ध पुन्हा जागेवरती आली आणि ते भयानक स्वप्न किंवा तो जो काही अनुभव होता तो खंडित झाला. सदरचा प्रसंग ऐकून आमच्या अंगावरती काटे उभे राहिले. मी त्याच्या 2 ते 3 मुखामध्ये लगावल्या. मी त्याला ओरडलो, तुला सांगितलं होतं की जगदंबा आपली रक्षण करती आहे, कनिष्ठ शक्तींच्या नादाला लागू नकोस. ज्या साधनेचा आपल्याला अनुभव नाही ती साधना करायची कशाला. आणि त्यानंतर त्याने सुद्धा माझी आणि जगदंबेची माफी मागितली, परंतु त्याची तब्येत त्या ठिकाणी रिकव्हर होण्यासाठी बराच काळ लागला. मध्ये मध्ये तो ओरडून उठायचा, मोठ्याने किंचाळायचा, मला सोडा मला सोडा असं बोलायचा. नंतर एके दिवशी मी त्याला माझ्या समोर बसवलं, त्याचा हात माझ्या हातात घेतला आणि त्याला प्रार्थना आणि व्हायब्रेशन द्यायला सुरुवात केली. रेखी भाषेमध्ये त्या ठिकाणी व्हायब्रेशन देणे याला हिलिंग देणे असं सुद्धा म्हणतात, परंतु हिलिंग ह्या अतिशय सौम्य स्वरूपाच्या असतात. तो व्हायब्रेशनमध्ये विशिष्ट बीज मंत्र वापरून ते व्हायब्रेशन त्या ठिकाणी तडक स्वरूपामध्ये दिले जातात, तीव्र स्वरूपामध्ये दिले जातात. त्यामुळे मी त्याला व्हायब्रेशन शब्द वापरतो. रेखी शास्त्रानुसार त्याला आपण हिलिंग सुद्धा म्हणू शकतो. मी त्याला ते व्हायब्रेशन दिले. व्हायब्रेशन देत असताना मला फार स्वतःमध्ये निगेटिव्हिटी जाणवली. कदाचित ती निगेटिव्हिटी त्याच्याकडून माझ्याकडे आली असावी. त्या रात्री मी झोपलो आणि चक्क मला सुद्धा हा भयानक अनुभव त्या रात्री पहिल्यांदा आला. मी झोपलेलो असताना एकाएकी मला असं दिसलं की मी स्कूटीवरून
आमच्या गावाच्या जवळ असणाऱ्या एका दुसऱ्या गावाला चाललोय, ज्या गावाचं नाव सिनगाव जहागीर असं आहे. मी देऊळगाव राजावरून सिनगाव जहागीरच्या रोडनी चाललोय. सुनसान रस्ता आहे, रात्रीची वेळ आहे, कुट्ट काळोख आहे, काळं कुत्र चिटपाखरू सुद्धा जवळ नाही. मी एकटाच चाललोय आणि रस्त्यामध्ये जसं त्याला दिसायचं तसं मला एका तरुणाने हात देऊन माझी स्कूटर अडवली. समोरच्या तरुणीकडे पाहत असताना, आता हे सांगताना सध्या माझ्या अंगावरती शहारे येत आहेत, कारण जसाच्या तसा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर सध्या उभा ठाकलेला आहे. समोरची तरुणी, जिचं वय त्या ठिकाणी 24-25 वर्ष असावं, केस पूर्ण मोकळे सोडलेले आहे, तिने काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेला आहे. आता इथे काही जण म्हणतील की कर्णपिसाचीने पंजाबी ड्रेस सुद्धा घालते का, पण मला इथे खोटं बोलायचंच नाहीये. जे मला दिसलं, जसं मला दिसलं तसं मी तुम्हाला सांगतोय. आणि तिने मला हात देऊन सांगितलं की मला तुम्ही जिथे चाललात तिथेच जायचं आहे, मला तिथपर्यंत सोडता का. थोडीशी मला तिच्या स्वरूपाची, तिच्या लाघवी बोलण्याची मोहिनी पडली असं समजा. मी स्वप्नामध्ये त्या तरुणीला माझ्या गाडीवरती बसवतो, स्कूटीवरती बसवतो आणि तिची विचार चौकशी करतो की तू कुठलची आहेस, तुला कुठं जायचं आहे. परंतु त्या स्वप्नामध्ये सुद्धा माझ्या मुखातून जगदंबेचं नामस्मरण सुरू होतं आणि जसं माझं नामस्मरण सुरू होतंय तशी ती तरुणी चिडचिड करायला लागते. मला सांगते, तुम्ही जो जाप करताय तो बंद करा. मी म्हणतो, का, तुला काय प्रॉब्लेम आहे माझ्या जापाशी, मी तर जगदंबेचं नाव घेतोय. मग ती मला आरेतुरे करून कर्कश आवाजामध्ये ओरडायला लागते. तिचा आवाज चेंज होतो आणि एकाएकी स्वप्नामध्ये मला असं जाणवलं की तिने पाठीमागून माझा गळा पकडला आणि माझा गळा आवळायला सुरुवात केली आणि अचानक तिचं हिंस्र स्वरूप माझ्यासमोर येतं. मी स्कूटीवरचा हात सोडून देतो आणि स्वप्नामध्ये मी स्कूटीच्या खाली पडतो, रस्त्यावरती पडतो. जिथे मी रस्त्यावर पडलोय, माझ्या डोक्याच्या पाठीमागे गर्द झाडी आहे. त्या झाडीतील काटे माझ्या शरीराला टोचत आहेत आणि स्वप्नामध्ये मी ते रिअलाईज करतोय, जणू ते खरोखर माझ्यासोबत घडतंय. आणि मी हातपाय झाडू लागतो आणि ती मला म्हणते, माझ्या नादाला लागलास, माझ्या नादाला लागलास, माझा घास काढून घेतलास, माझी शिकार तू काढून घेतलीस आणि तुला आता मी सोडणार नाही, तुला आता मी या ठिकाणी संपवणार, खतम करणार, असं म्हणून ती कर्णपिसाचिनी किंवा ती वाईट शक्ती माझा गळा आवळते. माझ्या मनामध्ये जगदंबेचं नामस्मरण पुन्हा एकदा सुरू होतं आणि काय माझ्या जगदंबेची तुम्हाला लीला सांगू. मला दृष्टांत असा घडलेला की वणीच्या गडावरती जगदंबा सप्तशृंगीची हुबेहूब जशी मूर्ती गाभाऱ्यामध्ये आहे, जशा आईसाहेब बसलेल्या आहे तशा सप्तशृंगी आईसाहेब वायुवेगाने आकाशातून तिथे येत आहेत आणि माझ्या डोक्याच्या मागे प्रगट होऊन त्या समोरच्या शक्तीकडे रागाने नजर रोखून बघतायत. आणि जशी सप्तशृंगी आईसाहेबांची मूर्ती माझ्या डोक्याच्या मागे प्रगट होते तशी ती वाईट शक्ती कर्कश आवाजामध्ये ओरडत त्या ठिकाणून गुप्त होते आणि माझं स्वप्न भंग पावतं. आणि त्या ठिकाणी सकाळचे घड्याळामध्ये 4 वाजलेले असतात आणि माझा अलाराम वाजत असतो. दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. आणि मी रडायला सुरुवात करतो. का? रडणं यासाठी नव्हतं की मला भीती वाटली, रडणं यासाठी नव्हतं की वाईट शक्तीने स्वप्नात माझ्यावर आक्रमण केलं, रडणं यासाठी होतं की माझी माय माऊली, माझा दयेचा सागर, माझी अंबा सप्तशृंगी त्या ठिकाणी सुद्धा मला वाचवण्यासाठी आली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी आईचे नमस्कार करताना तिला एकच प्रार्थना केली, जगदंबे, मला मरण येऊ दे पण तुझं नामस्मरण करताना, मला मरण येऊ दे तुझी सेवा करताना, मला मरण येऊ दे तुझ्या भक्तांचं कल्याण करताना, परंतु वाईट शक्तींच्या हाताने मला श्वानाचं मरण, कुत्र्याचं मरण मंजूर नाही, मी तुझ्या चरणाशी मरेल. आणि हा प्रसंग मी जेव्हा सर्वांना सांगितला, सर्वजण अवाक झालेले होते. ज्या माझ्या शिष्याने माझ्यावरती कुरघोडी करून किंवा माझं म्हणणं डावलून ही साधना केली होती, तो सुद्धा रडायला लागला. आणि त्या ठिकाणी मग मी या कर्णपिसाचिनी साधनेला पूर्णविराम दिला. आजही ती साधना माझ्यापाशी लिहिलेली आहे, आजही त्या साधनेची विधी माझ्याकडे आहे. परंतु माझ्या शिष्याचे प्राण मी वाचवले आणि माझे प्राण जगदंबेने वाचवले, हे केवढे मोठे उपकार. त्यामुळे मी या ठिकाणी सांगतो, कर्णपिसाचिनी असेल, भूत असेल, प्रेत असेल, अशा कनिष्ठ शक्तींच्या साधनेपेक्षा ईश्वराचं नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ आहे. कुठल्याही स्वरूपातील ईश्वर असो, पांडुरंगाला माना, शंकराला माना, गणपतीला माना, त्या ठिकाणी असणाऱ्या मार्तंड भैरव खंडोबाला माना, ज्योती केदार भैरोबाला माना, बिरोबाला माना, ज्योतिबाला माना, परंतु अशा वाईट शक्तींची साधना मात्र कोणीही करू नये. तर आजचा हा अगदी खराखुरा अनुभव या ठिकाणी मी तुमच्या समक्ष मांडत आहे.
आणि आजची ही व्हिडिओची मालिका जर तुम्हाला आवडली असल्यास पुढच्याही काळामध्ये मी ज्या काही साधना केल्या किंवा जे काही माझे ऐकीव अनुभव आहे, स्वतःसोबत घडलेले अनुभव आहे किंवा वाचिक अनुभव आहे किंवा मला इतरांनी सांगितलेले अनुभव आहे, अशी मालिका आपण नक्की पुढे नेऊ. अशी मालिका ऐकायला तुम्हाला आवडेल का हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय जगदंब. नमो आदेश.